हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची भाजी. तर इथं बघू शकता तुम्ही भाजी किती छान, एकदम तर्रीदार, मसालेदार आणि एकदम स्पायसी अशी झालेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल मटकीची भाजी तर अशा प्रकारे बनवून बघा. तर सर्वात आधी आपण मसाला बनवूया. तर इथं मी एक कांदा घेतलेला आहे कापून, तो आता मी भाजत आहे. कोणत्याही भाजीचं वाटण बनवताना लोखंडी तव्यावर किंवा लोखंडी कढईमध्ये ते जे काही वाटण आपण बनवतो तर ते भाजून घ्यायचं. तर इथं कांदा मी भाजून घेत आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यात. कांदा भाजून झाला की आपल्याला त्यात, तर इथं कांदा हा भाजून होत आहे. तर थोडासा कॅमेरा इकडे तिकडे झालेला आहे भाजी वगैरे बनवताना. तर यात मी लसणाच्या पाकळ्या आणि आलं हे देखील टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर थोडंसं खोबरं घेतलेलं आहे मी, आणि लगेच एक टोमॅटो मी त्यात स्वच्छ धुवून त्याच्या बिया वगैरे त्याचं जे काही आतलं पाणी असतं ते सगळं काढून मी भाजून घेतलेलं आहे. आणि जसं टोमॅटो वगैरे सगळं भाजतं तर त्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या घालायच्या, जेणेकरून आपली जी काही मसाल्याची भाजी आहे तर ती मस्त अशी आळून येते. तर इथं बघा, वाटण जे आहे आपलं भाजून झालेलं आहे. तर याला मी थंड होण्यासाठी ठेवते आणि गॅस देखील मी इथं ऑफ केलेला आहे. तर इथं बघा मी फोडणीसाठी घेतलेला आहे कढीपत्ता, एक कांदा आणि कोथिंबीर, आणि तेल हे कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे. तुम्हाला जेवढं तेल लागते तुम्ही तेवढं घ्या. तर इथं एक छोटासा चमचा भरून मी इथं टाकलेली आहे. तर आता इथे तेलामध्ये मोहरी ही छान तडतडली आहे. नंतर टाकायचं जिरं, कढीपत्ता, नंतर टाकायचा कांदा हा छान खरपूस भाजून घ्यायचा. कांदा छान परतू मी इथे खरपूस भाजून घेतलेला आहे. तर आता त्यात टाकायचं जे काही आपण वाटण बनवलेलं होतं तर ते वाटण त्यात ॲड करायचे. मस्त वाटण देखील छान तेलामध्ये कांद्यामध्ये एकजीव करून घ्यायचं. आणि आता मग त्यात टाकायचे मसाले छान, जे जे तुम्हाला आवडतात घरात अवेलेबल असतील ते. बघू शकता इथे वाटण मस्त एकदम तेल सोडलेलं आहे छानपैकी. तर इथं मी मिरची वापरलेली आहे अंबारीची. तर तिथे 2 छोटे चमचे टाकलेली आहे चटणी. त्यानंतर कांदा, लसूण मसाला, त्यानंतर टाकलेलं घरात वाटलेलं काळं तिखट आणि हळद हे सगळं एकत्र टाकून मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता ॲड करायची आहे आपल्याला मटकी. तर मटकी स्वच्छ धुवून मस्त एकदम मसाल्यामध्ये ॲड करायची, आणि पूर्ण मसाल्याला मटकी ही लागली पाहिजे. नंतर कोथिंबीर टाकायची, जेणेकरून कोथिंबीरीची चव ही भाजीमध्ये छान उतरते. आणि मीठ घालून मस्त असं एकजीव करून घ्यायचं सगळं वाटण वगैरे. तर इथं वाटण सगळं छान एकजीव झालेलं आहे. तर आता आपण याला झाकून 5 मिनटं मस्त असं वाफ घेऊ द्या. 5 मिनटानंतर परत एकदा याला हलवायचं. पूर्ण मसाले वगैरे बघायचे बुडायला लागलेत काय. तर इथं छानपैकी मटकीला वाफ काढून घेतली. आता त्यात टाकायचं गरम पाणी. गरम पाणी टाकल्यानं काय होते, एकतर मटकी शिजतेही लवकर आणि भाजीला तर्री देखील छान येते. जर तुम्हाला तर्रीदार भाज्या आवडत असतील तर मस्त असं याला उकळी बघा, लगेच उकळी आलेली आहे. आणि वरून थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान एकदा हलवून घ्यायचं आहे. आणि इथं बघू शकता 4 ते 5 मिनटं भाजी अशी मस्त मी उकळून घेणार आहे. तर वरून कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा मस्त. तर इथे बघू शकता भाजी आपली छान 4 ते 5 मिनटं शिजली. तर आता आपण बघूया याला प्लेट सर्व करू. तर तर्री बघू शकता किती छान आलेली आहे.
जर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघायला आवडत असेल रेसिपीचे तर श्रद्धा देशमाने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा. बेल आयकॉन देखील क्लिक करा जेणेकरून माझे जे काही व्हिडिओ येतील ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा रेसिपी बरोबर.